विश्व सिंधी सेवा संगम मुंबईतर्फे यावर्षीही बहराना साहेब चालिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सिंधी समाजात या महोत्सवाचं विशेष महत्त्व आहे। सिंधी समाजावर वाईट प्रवृत्तीनं केलेल्या आक्रमणाचा भगवान झुलेलाल यांनी नाश केला होता आणि यासाठी सिंधी समाजात हा 40 दिवसांचा चालिया महोत्सव साजरा केला जातो। यामध्ये प्रत्येक सिंधी समाजातल्या नागरिकांकडून झुलेलाल यांची उपासना केली जाते। तसंच या महोत्सवाच्या माध्यमातून विश्व सिंधी सेवा संगमकडून सिंधी समाजातल्या ज्या गरीब महिला आहेत त्यांना मदत देखील केली जात असते। सिंधी समाजाचे वेगवेगळे पदार्थ बनवून घरोघरी पोहोचवणाऱ्या गरीब सिंधी महिलांना यातनं मदत होते। तसंच सिंधी भाषेसाठी काम करणाऱ्या समाजातल्या तरुण तरुणींना सुद्धा मोठी मदत उभारली जात असते। उच्च शिक्षित सिंधी तरुण तरुणींना सुद्धा या चालिया महोत्सवाच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न असतो। सिंधी लोकांचं हे एक फेस्टिवल आहे, एक मेला आहे ज्याच्यामध्ये 40 दिवस उपास असतोय, त्याला चालिया म्हणतात। त्याच्यामध्ये ही बेराना म्हणून ही पूजा असते झुलेलालची, ती आम्ही पूजा करतो आणि इकडं अनिल भगत जी आलेले आहेत ते भगत ते भजन वगैरे म्हणतात आणि आम्ही सगळे खूप पूजा करतो। तसंच आज हे दिवस आम्ही फेस्टिवल मनवतो। एक बड़ा मीर शाह खूर मुस्लिम राजा था, वो चाहता था कि हम सब सिंधी लोग मुस्लिम को अपनाएं और हमारा परिवर्तन करना चाह रहा था। तो हम लोग सब सिंधी लोग मिलके सिंधु नदी के किनारे गए और वहाँ पे भगवान को आराधना की कि झूलेलाल हमें कैसे भी करके इस खूर महाराज से बचाओ। तो उसने अपना रूप में धारण किया, पल्ले पे आए और हमें मीर राजा से मुक्ति दिलाई। इसके लिए हम ये झूलेलाल का चालिया फेस्टिवल सेलिब्रेट करते हैं। आज झुलेलालचं मोठं प्रोग्राम आहे। 40 दिवसाचे उपास आहे। सिंधी समाजमध्ये 40 दिवस म्हणजे सगळे उत्तम। रोज 40 दिवस नवीन कपडे घालायचे। समुद्र आहे म्हणजे आमचा देवता विरल देवता, त्या समुद्रामध्ये आपण रोज अख्खा घालतो। अख्खा म्हणजे तांदूळ, लवंग, इलाची, साखर, एक 50 रुपये घालायचे आणि एक फळ, हे सगळं घालून अख्खा असतो। हे समुद्रामध्ये जायचे बिना चपलाचे आणि आपण घालायचं 40 दिवस। सांगतात काय पण दुःख असलं, काय पण कसलं पण असलं, सगळं उत्तम आणि कधी माणसाला काय त्रास होत नाही। 40 दिवस उपास ठेवलेला हा वरुण देवता है। एक अवेयरनेस के लिए और लोगों को पता चलने के लिए हम अपने समाज के प्रति क्या क्या काम करते हैं, ये एक छोटा सा उदाहरण उन्होंने जो आज दिया है। वो रेगुलरली हिंदुजा फैमिली से जुड़ी हुई हैं, तो पूरा इतना अच्छा काम करती हैं। हम प्राउड फील करते हैं कि इतनी बड़ी फैमिली होते हुए भी अपने समाज के प्रति इतने डेडिकेटेड हैं। सो आई विश देम ऑल द बेस्ट। हिंदुजा फैमिली, गौरी दीदी, भारती दीदी एंड भरत भाई साहब, जिन्होंने आज हमें यह मौका दिया है कि आपके सामने आकर के इस प्रोग्राम के अंदर जाके हम आशीर्वाद ले सकें, उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।